सॅम्पल घेतले जाणार आहेत। ससूरमध्ये दिलेल्या महिलेच्या रक्ताच्या तपासणीसाठी हे सॅम्पल घेतले जातील। अल्पवयीन आरोपीच्या आईनेच ब्लड सॅम्पल दिल्याचा पोलिसांना संशय आहे। शिवानी अग्रवाल त्यांच्या राहत्या घरी नसल्याचीही माहिती आहे। पुणे पोलिसांची गुन्हे शाखा शिवानी अग्रवाल यांच्या शोधात आहे। तर पुणे अपघात प्रकरणामध्ये चौकशीतून काय समोर आलं ते आपण पाहूया। अल्पवयीन आरोपीऐवजी ससूरमध्ये आईचेच ब्लड सॅम्पल घेतले होते असा संशय पोलिसांना आहे। अल्पवयीन आरोपीच्या आईचे ब्लड सॅम्पल तपासणीसाठी घेतले जाणार आहे। अजय तावरेनं ब्लड सॅम्पल बदलण्यासाठी दबाव टाकला होता असं डॉक्टर हळनोर यांनी म्हटलंय। ब्लड सॅम्पल बदलले पण माझ्या मनाला पटलं नव्हतं असं हळनोर यांनी म्हटलं आहे। गुन्हे शाखेच्या पोलीस तपासामध्ये श्रीहरी हळनोर यांनी ही कबुली दिली। ससूरमधल्या गैरव्यवहाराची आता एसीबी चौकशी करणार आहे। ब्लड सॅम्पल फेरफार करण्यामध्ये भ्रष्टाचार झाल्याचं समोर आलंय। तावरे आणि हळनोर यांच्या सोबत काम करणाऱ्या नर्सेसची देखील चौकशी केली जाणार आहे। आतापर्यंत ससूरमधील 15 ते 20 कर्मचाऱ्यांचे जबाब पोलिसांनी नोंदवले आहेत। तर डॉक्टर पल्लवी सापळेंनी बनवलेल्या अहवालामध्ये मोठी गंभीर माहिती समोर आली आहे। अल्पवयीन आरोपीऐवजी ससूरमध्ये आईचे ब्लड सॅम्पल घेतले गेले होते। श्रीहरी हळनोर यांच्यासह एकूण 3 जणांचे ब्लड सॅम्पल इथे घेतले होते। आरोपीच्या आईसह 2 वृद्धांचे ब्लड सॅम्पल घेण्यात आले होते। मात्र आईचे ब्लड सॅम्पल हे फॉरेन्सिक लॅबमध्ये रिपोर्टसाठी पाठवले। आरोपीच्या आईवर देखील कारवाईची त्यामुळे शक्यता आहे।